जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। बोर नदी काठावरील दारू माफियांचा अड्डा उद्ध्वस्त। 11.48 लाखांचा मुद्देमाल जप्त। मुख्य सूत्रधार पंढरी जुगनाके फरार। सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील अवैध गावठी मोहा दारू निर्मितीचा मोठा उद्योग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सेलू पोलिसांनी बोर नदीकाठी टाकलेल्या धाडीत तब्बल 11,48,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारू माफियांच्या कारभाराला मोठा हादरा दिलाय। पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच आशिष उपासराव ठाकरे हा अवैध मोहादारू गाडताना आढळून आलाय। मात्र भट्टीचा मुख्य सूत्रधार पंढरी जुगनाके हा पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झालाय। कारवाई दरम्यान 5,000 लिटरहून अधिक कच्चा व उकडता मोहा सडवा, 260 लिटर तयार गावठी दारू, 29 लोखंडी ड्रम, प्लास्टिक कॅन तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले। सहायक फौजदार मनोहर मुळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत श्रीवास्तव, सचिन वाटखेडे, नायक गोडे व होमगार्ड जवानांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 बी, सी आणि एफ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी पंढरी जुगनाकेचा पोलीस कसून शोध घेत आहे। बोर नदी काठावर सुरू असलेल्या या अवैध दारू उद्योगामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे। जनसंग्राम न्यूज, सेलू।